घेवड्याची शेंग आवडत नाही तर ही रेसिपी तुमच्यासाठी गॅरंटी देते, तुम्हाला नक्कीच आवडणार. पहिलं तर मी घेवड्याची शेंग निवडून घेतली, त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि मी नेहमी भाजी काळ्या कढईमध्ये बनवते. आणि ही घेवड्याची शेंग ना मम्मी गावावरून घेऊन आली होती, जे की घरचीच आहे. पहिलं तर घेवड्याची शेंग ना मी 2 मिनटं परतून घेते, त्यानंतर त्याच्यामध्ये तेल टाकायचं. त्यानंतर परत अजून एकदा 2-3 मिनटं चांगली परतून घ्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये हळद पावडर, तिखट, मीठ, शेंगदाण्याचं कूट ना जाडच टाकायचं आहे, बारीक नाही टाकायचं. शेंगदाण्याचं कूट जाड टाकल्याने ना आपली भाजी खूप टेस्टी होते आणि खूप भारी लागते. त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि झाकून ठेवायची, 5 मिनटं चांगली वाफवून द्यायची. तर थोडंसं पाणी का टाकायचं, आपण 50% भाजून ऑलरेडी शिजवून घेतली होती. सो मग थोडंसंच पाणी टाकायचं आणि वाफवून द्यायची. आणि काही लोकांना घेवड्याची शेंग पाण्यामध्ये आधीच शिजवून घेतात, पण मी ह्या पद्धतीने करते. ही माझ्या मम्मीची रेसिपी आहे. तुम्ही कशा पद्धतीने करता मला नक्की सांगा आणि अशा पद्धतीने पण एकदा नक्की ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.